नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संख्यांसोबत काही गंमत-जंमत करणार आहोत. चला, तर तुम्ही पहिले मनात कोणतीही एक संख्या धरा. ती संख्या शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे आणि तुम्ही ती तुमच्या मनात धरा. आता मी एक संख्या माझ्या मनात धरतोय आणि ती आहे 12. पण तुम्ही 12 ही संख्या धरू नका बरं. तुम्ही स्वतः लिहून ठेवा की तुम्ही कोणती संख्या मनात धरताय ते. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच संख्येची दुप्पट करायची आहे. तर माझ्या संख्येची दुप्पट होते 24. आणि मग त्यानंतर त्याच्यात आपल्याला 4 मिळवायचे आहेत. 24मध्ये 4 मिळवले झाले 28. आणि त्यामध्ये आपल्याला आलेल्या उत्तराचे निम्मे करायचे आहेत, म्हणजेच त्याला 2ने भागायचे आहे. 28ला जर 2ने भागले तर मला मिळेल 14. आता पुढे काय करायचं आहे, तर यातून तुमची मूळ संख्या वजा करायची आहे. म्हणजेच 14 वजा 12 म्हणजे 12 ही आपली पहिली मनात घेतलेली संख्या होती, ती होती 12. म्हणून 14 वजा 12 बरोबर होतात 2. आणि मला माहिती आहे की तुम्हीसुद्धा जे मनात धरलं होतं ना, त्याचं उत्तरसुद्धा 2च आलेलं असणार. खरं की नाही? कसा वाटला माझा प्रयोग? छान. आता आपल्याला इथे एका संकल्पनेबद्दल समजून घ्यायचं आहे आणि ती संकल्पना आहे काप्रेकर संख्या किंवा काप्रेकर स्थिरांक. तर हे होते दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर आणि हे गणितातले खूप मोठे तज्ज्ञ होते आणि त्यांनी संख्याशास्त्रावरती सुद्धा म्हणजे नंबर थिअरीवरती सुद्धा सखोल संशोधन केले आणि त्यांनी गणितामध्ये खूप सारे शोधसुद्धा लावले. आणि त्यातलाच एक शोध म्हणजे काप्रेकर संख्या किंवा काप्रेकर स्थिरांक असं आपण त्याला म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला काप्रेकर्स कॉन्स्टंट असं बोलतात. तर ही काप्रेकर संख्या किंवा काप्रेकर स्थिरांक म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, आपण तेच या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. आणि बघा, इथे मी पुन्हा एक तुम्हाला उदाहरण देतो. तर तुम्ही कुठलीही एक 4 अंकी संख्या घ्या आणि ती 4 अंकी संख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. मी इथे संख्या घेतोय 3421. आता तुम्हाला या 3421 मधले जे अंक आहेत ना, म्हणजेच 3, 4, 2, 1 यांची अशा प्रकारे अदलाबदल करायची आहे की त्यापासून एक सर्वात मोठी संख्या बनेल. आणि हीच आहे आपली पुढची पायरी, ती म्हणजे या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या. आणि माझी संख्या तयार झालेली आहे 4321. आणि याच अंकांपासून आपल्याला एक लहान संख्यासुद्धा बनवायची आहे आणि ती माझी संख्या तयार झालेली आहे 1234. म्हणजे 1, 2, 3, 4. आता इथपर्यंत आपण कसं पोचलो हे तुम्हाला समजलं असेलच, तरीसुद्धा मी एकदा पुन्हा सांगतो. मी घेतलेली संख्या होती 3, 4, 2, 1. याच संख्यांची मी अदलाबदल केली अशा प्रकारे. 4 ही सर्वात मोठी आहे म्हणून पहिले घेतली, मग 3, मग 2 आणि मग 1. आणि आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळाली 4, 3, 2, 1. आणि यापासूनच मी पुन्हा सर्वात लहान संख्या बनवली, ती आहे 1, 2, 3, 4. आणि या दोन संख्यांची पुढे आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 3087. आता ह्याच्या पुढची पायरी आहे की हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा करायची आहे. तर ही प्रक्रिया पुन्हा कशी करायची, तर हे आलेले जे उत्तर आहे ते मी इथे पुन्हा वरती घेतो आणि ते बघा मी कशा प्रकारे घेतलेले आहे. ते आहे याच पद्धतीने, म्हणजे यातल्या संख्यांची अदलाबदल करून मी इथे सर्वात मोठी संख्या तयार केली. म्हणजे 3087 यांची अदलाबदल केली आणि 8730 ही सर्वात मोठी संख्या बनवली. आणि यापुढे काय करायचं? अगदी बरोबर, यापुढे आपल्याला याच संख्यांमधून तयार होणारी सर्वात लहान संख्यासुद्धा घ्यायची आहे आणि 0 असेल तर तो सुद्धा घ्यायचा आहे बरं का. आणि त्याला आपण वजाबाकी करून उत्तर काढायचं आहे. आणि यापुढे सुद्धा आपण अशीच प्रक्रिया चालू ठेवायची आहे. आणि यापुढे आपल्याला अशी प्रक्रिया केल्यानंतर 6174 हे उत्तर मिळालं. आता या संख्येसोबतसुद्धा मी अशा प्रकारे हीच प्रक्रिया पुढे चालू ठेवतो. तर यापासून बनणारी मोठी संख्या आहे 7641 आणि त्यातून मी वजा करेन यातूनच बनणारी सर्वात छोटी संख्या 1467. वजा केले तर आपल्याला पुन्हा उत्तर मिळालं 6174.
आणि आपल्याला बघा इथे तेच उत्तर पुन्हा मिळालेलं आहे. म्हणजे आपण कितीही वेळा जर असं केलं तरी आपल्याला 6174 हेच उत्तर सारखे सारखे मिळेल. आणि म्हणून यालाच काप्रेकर स्थिरांक असं म्हणतात. आणि 6174 ही संख्या अशा प्रकारची एक वैशिष्ट्यपूर्ण संख्या आहे की जिला कितीही वेळा अशा प्रकारे जर वजाबाकी केली तर तीच संख्या आपल्याला मिळते. तर बघा आहे की नाही इंटरेस्टिंग. आणि इथे आपल्याला बघा 1, 2 आणि 3 पायऱ्यांमध्ये काप्रेकर संख्या मिळाली. आता आपण पुढे अजून एक उदाहरण घेऊया. तर मी एक उदाहरण घेतो. 4 अंकी संख्या ती आहे 1000. 1000 थोडीशी कठीण संख्या आहे म्हणून मी ती मुद्दाम घेतलेली आहे. आता 1000 संख्या मी इथे खाली घेतो आणि त्यापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कुठली? 1. आणि 1ला 1000 मधून वजा केले आपल्याला मिळतात 999. पण बघा इथे मी मुद्दाम पुढे 0 घेतला आहे कारण ही संख्या आपल्याला 4 अंकी ठेवायची आहे म्हणून. आणि या अंकांपासून बनणारी सर्वात मोठी संख्या मी इथे पुन्हा वरती घेतो आणि आपण हीच प्रक्रिया पुढे चालू ठेवूया. म्हणजे 9990 यापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या 999, परंतु पुढे 0 घेऊन. आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 8991. पुढे मी हीच प्रक्रिया पुढे चालू ठेवतो आणि बघतो की काप्रेकर स्थिरांक आपल्याला कधी मिळतोय. अरे वा, बघा आपल्याला इथे पुन्हा 6174 ही संख्या मिळालेली आहे. आणि इथे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 पायऱ्यांमध्ये ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे आपण इथे 5 पायऱ्यांमध्ये 6174 पर्यंत पोहोचलो. तुम्ही असा विचार कराल की असं किती वेळा करत राहायचं, म्हणजे 10 वेळा 15 वेळा असं किती वेळा करायला लागेल? तर असं नाही आहे बरं का. आपल्याला या प्रक्रियेसाठी काही मर्यादा आहे का असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचं उत्तर आहे की हा नियम वापरून जास्तीत जास्त 7 पायऱ्यांमध्येच आपण या संख्येपर्यंत पोहोचतो. आणि 7 पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला इथे काही उदाहरणं दिली आहेत बघा. 9004 किंवा 9016 ही जर तुम्ही उदाहरणं घेऊन बघितली तर तुम्हाला समजेल की आपल्याला 7 पायऱ्या लागतात 6174 पर्यंत पोहोचण्यासाठी. छान. तर आपण अशा प्रकारे काप्रेकर स्थिरांक बघितलेला आहे. पण इथे ना याचा काही एक अपवादसुद्धा आहे. तुम्हाला हा अपवाद लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तो म्हणजे 4ही अंक समान नसावेत. म्हणजे जर आपण संख्या घेतली 1111, 1111, आता यापासून बनणारी सर्वात मोठी संख्या कुठली? तर तीच. आणि सर्वात लहान संख्या कुठली? तर तीच. आणि याचं उत्तर मिळतं 0. त्यामुळे आपल्याला हा अपवाद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता जाता जाता मला तुम्हाला एक कोडा विचारायचा आहे. तुम्हाला शोधून काढायचं आहे की अशी कोणती 3 अंकी संख्या आहे का की जी काप्रेकर संख्यांच्या या अटी पूर्ण करते? थोडा विचार करा आणि शोधून काढा बरं.